नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर. आज मी तुमच्यासाठी ट्रॅव्हल बॅग घेऊन आली आहे. हे बघा, मोठ्या साईजमध्ये ही बॅग मी शिवली आहे. खूप सुंदर आणि सोपी, सर्वात म्हणजे खूप सोपी अशी ही बॅग आहे बरं का. जवळजवळ 7-8 जोडी कपडे ह्याच्यामध्ये मावू शकतील. आणि जर तुम्हाला जिमला वगैरे जायचं असेल तेव्हाच पण तुम्ही ही बॅग नेली तरी चालेल. हे बघा कशी बॅग. मग चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया. बघा, आता मोठ्या साईजची ट्रॅव्हल बॅग बनवायला मी हे असे पीस घेतलेले आहेत. त्याचं माप तुम्हाला सांगते. हे आहे 6 बाय 20, असं 20 इंच आणि असं 6 इंच. 6 बाय 20 इंचाचे हे 2 पीस मी घेतले आणि 10 बाय 20 इंचाचे हे 2 पीस घेतलेले आहेत. त्याच्या खालती मी गव्हाच्या पोत्याचे तुकडे लावले. फक्त अस्तर लावले नाही, अस्तर मी नंतर लावणार आहे बरं का. आता हे 10 बाय 20चे 2 पीस झाले आणि हे 6 बाय 10चे 2 पीस झाले. आता हे 2 बंद घेतलेले आहेत मी. आता बंदाचं माप पण सांगते तुम्हाला. बंद घेतले मी 28 इंचाचं. ठीक आहे. आता काय करणार आहे, हे 10 बाय 20चा जो पीस आहे ना, तो असं बरोबर मधोमध घ्यायचा आणि इकडनं 2.5 इंच घ्यायचं मधले इथून, आणि इकडनं 2.5 इंच आणि इथून 2.5 इंच घ्यायचं आपण. आणि इथे असा हा बंद आपण लावून घेणार आहोत. आता हा बंद इथे असा लावला ना की त्याच्यावरती मग हा पीस असा इथे शिवून घेणार आहोत. बघा, नीट लक्ष द्या. हा बंद आपल्याला ह्या पीसवर लावायचा आहे. मधोमध घ्यायचं आहे, मधून 2.5 इंच आणि 2.5 इंच सोडायचं आहे आणि बंद लावून घ्यायचा. आणि त्याच्यावरती हा आपण पीस दुसरा आपला जो व्हाईट कलरचा कापडाचा पीस येतो तिथे शिवून घ्यायचा आहे. अशीच दुसरी बाजू पण आपण बनवून घेणार आहोत. तर अशा प्रकारे माझे हे बंद लावून झालेले आहेत. आता आपल्याला आहे ना चेन लावायची बरं का, आणि अस्तर पण लावून घ्यायचे चेनी बरोबरच. आता ही जी चेन आहे ना ती मी अशी हे केलेली आहे, उघडून घेतलेली आहे. आता आपण इथे एक पीस अशी तर चेन उलटी ठेवायची, उलट्या बाजूने हे करायची अशी. ठीक आहे. आणि एवढ्याच मापाचा अस्तरचा मी तुकडा घेतलेला आहे कापून, आणि तो असं चेनवर ठेवून घ्यायचा आणि शिवून घ्यायचा. म्हणजे आपल्या खालती मेन पीस, मग चेन, आणि मग त्याच्यावरती अस्तरचा पीस घ्यायचा आणि हे तिन्ही पीस आपण शिवून घ्यायचे. अशीच दुसरी बाजू शिवायची. हे शिवून झालं की असं उलटं करून मग तिन्ही बाजूने हे अस्तर शिवून घ्यायचं आहे. आता अशा पद्धतीने दोन्ही ह्याला मी चेन लावून घेतली आहे. आता त्याच्यामध्ये मी रनर घालत आहे बरं का. आता रनर घालून झाले. आता ह्याला मी उलटं करणार आहे. उलटं केलं ना की हे खालच्या बाजूने शिवून घ्यायचं इकडनं. हे शिवून झालं ना की ह्याला ना मी पायपिंग पण करून घेणार आहे. पहिल्यांदा हे कडेचं तसंच ठेवायचं, फक्त ही खालची बाजू आपण शिवून घेणार आहोत आणि पायपिंग करून घेणार आहोत. बघ, आता खालच्या बाजूने मी शिवलं आहे आणि पायपिंग पण केली आहे बरं का. आता पुढे काय करायचं का, आता हे जे हा जो आपला मध्य आहे आणि हा जो चैनीचा भाग आहे तो असा जुळून घ्यायचा आहे आपल्याला. असा म्हणजे हा जो शेवटचा खालचा मध्य आणि चैन असं बरोबर जुळून घ्यायचं आहे. आणि आता इकडनं शिवून घ्यायचं आहे दोन्ही बाजूने. आणि शिवून झालं त्याला पण आपण पायपिंग करणार आहोत. हे बघा, इकडनं असं शिवून घेणार आहोत आणि पायपिंग पण करणार आहोत. तर हा खालचा आपला मध्य आणि हा चैनीचा बरोबर मध्य, म्हणजे चैन बरोबर मधोमध असं म्हणजे आली पाहिजे. आणि कडेने आपण शिवून घेणार आहोत. ठीक आहे. आणि पायपिंग पण करणार आहोत. त्याने मी कडेने पण शिवून पायपिंग करून घेतली आहे बरं का. हे का दोन्ही बाजूने पण पायपिंग केली आहे. असा माझा हा चौकोन तयार झाला आहे. आता आपण कुठे कट मारायचं ते बघा.
आता आपण काय करणार आहे, चारी बाजूने कट मारणार आहोत. बघा 3-3 इंचाचं मी माप घेतलेलं आहे. 3.5 इंचाचं मी मार्किंग करून घेतलंय. 3.5 इंचाचे आपण चौकोन कट करणार आहोत. पट्टीने मी लाईन मारून घेते. आता फक्त हे कट करताना इकडं नीट हे करून घ्या बरं का. काय ते म्हणते तुमचे बंद, नाहीतर त्याच्याबरोबर बंद पण कट केले जातील. आता हे चारी कोपरे मी कापून घेतले आहेत. आता हे चारी कोपरे कापून झालेत माझे. आता काय करायचं आहे, हे बरोबर आहे ना असं हे घेऊन इथे आपण शिलाई मारणार आहोत. बघा आणि शिलाई मारून झालं इथे परत पायपिंग करणार आहोत. बघा हे ना असं बरोबर इथे घ्यायचं आणि शिलाई मारायची आणि चारी बाजूनी पायपिंग पण करून घ्यायची आहे. चारी बाजूनी शिलाई मारून घ्यायची आहे. ठीक आहे, चारी बाजूनी पायपिंग पण करून घेतली आहे. बघा पायपिंग केलं ना की आतमध्ये फिनिशिंग पण छान दिसतं बरं का. म्हणून तुम्ही सगळीकडं पायपिंग करून घ्या. आता आपण बॅग सरळ करूया. बघा अशा पद्धतीने आपली ही बॅग तयार झाली आहे. बंद आणि हा बेस आपला. ठीक आहे, जवळजवळ 7-8 कपडे जोडी ह्याच्यामध्ये सहज मावतात. तुम्ही बाहेरगावी वगैरे कुठे जाणार असेल किंवा तुम्ही जिमला सुद्धा ही बॅग घेऊन जाऊ शकता बरं का. जर तुम्हाला जिमला वगैरे जर जायचं असेल तर त्याच्यात तुमची बॉटल बिटल वगैरे सगळं नीट व्यवस्थित मावेल. कशी वाटली मग बॅग? छान आहे ना. चला तर मग व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.